भाऊ, भाई केशवराव धोंडगे हे रोखठोक, निर्भीड आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यावर लोकांनी प्रेम केलं आणि त्यांनी लोकांवर प्रेम केलं. परंतु त्या शेवटच्या क्षणामध्ये दवाखान्यामध्ये असताना त्यांच्यासोबत फक्त तुम्ही होतात. तो प्रसंग ज्यावेळेस साहेबांचं निधन झालं, तो प्रसंग तुमच्यासाठी कसा होता? ज्यावेळेस त्या ठिकाणी बाबांचं नांदेडला या ठिकाणी त्यांच्या श्वास नलिकेमध्ये अन्न उलटी गेल्यामुळं त्यांचं ऑक्सिजन कमी झालं आणि त्याला व्हेंटिलेटरवर लावण्यात जावं लागेल अशी परिस्थिती असतानाच मी कमल किशोर कदम साहेबांना फोन केला. काका अशी अशी परिस्थिती आहे आपल्याला हलवा. त्यांनी ताबडतोब सांगितलं की तू MGM ला घेऊन ये. मी MGM ला त्या ठिकाणी घेऊन गेलो. त्या ठिकाणी बाबांना लगेच रात्रीच नेलेल्या दिवशी व्हेंटिलेटरवर जावं लागलं. तो क्षण आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि त्रासदायक होता. त्याच्यानंतर तब्येत थोडीशी खालावली. त्याच्यानंतर ज्यावेळेस 1-2 दिवस झाले की बाबांचा आत्मविश्वास, कारण तो माणूस लढवय्या, कधीच हार मानलेला नाही आणि तो लढवय्या माणूस पुन्हा त्या संकटाला सुद्धा तोंड देत लढवायचा प्रयत्न करत त्यांनी त्या ठिकाणी व्हेंटिलेटरहून ते बाहेर आले. आणि डॉक्टरने सांगितलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये वयाच्या 100 ओलांडल्यानंतर व्हेंटिलेटरवर गेलेला माणूस आमच्या आयुष्यात कधी परत आलेला आम्ही बघितला नाही. खरंच प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि 2 दिवसामध्ये आपण डिस्चार्ज करू. पण दुर्दैवानं आणखी त्यांचा कफ अडकला आणि आणखी ते व्हेंटिलेटरवर गेले. आणखी व्हेंटिलेटरच्या बाहेर आणखी लढून बाहेर निघाले. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास 1 महिना आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळेस माझ्यासोबत आदरणीय माधवरावजी आंबटवार सर, बालाजी परडवार, दत्ता सुखदेव आणि बाळू सोळंके हे सगळी टीम, म्हणजे बाबांची ही टीम, याच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. ही टीम त्या ठिकाणी सख्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी येऊन काम करत होती. त्या ठिकाणी येऊन त्यांची सेवा करत होती. डॉक्टरांनी सांगितलं की बाबा त्यांच्याकडे ICU मध्ये जाता येत नाही, पण मी कमल काकाला विनंती केली बाबा बाबाला माणसामध्ये राहायची सवय आहे, जर माणसाचा बाबा नसेल तर बाबाला अवघड होईल. मग त्यांनी त्या विनंतीला मान देऊन दररोज सकाळी मी 1 तास जायचो, दुपारी 1 तास जायचो, संध्याकाळी 1 तास द्यायचो, 10च्या नंतर 1 तास जायचो. मधल्या काळामध्ये माधवरावजी जायचे, कधी बालू जायचे, जेणेकरून बाबांच्या जवळ त्याचा हात पाय हलवणं, त्यांना बोलणं, त्यांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न होता. पण जसजशी तब्येत खालावली की एक आधार काय असतो, तो आधार म्हणजे बाप असण्याचा किंवा धोंडगे साहेब असण्याची जी ताकद आहे, जी अंगामध्ये हिंमत होती, पाठीमागी लढण्याची जी ताकद होती, ती ताकद कुठेतरी बाजूला सरकल्यासारखी वाटली. म्हणजे सर्व संपलं, काही शिल्लक नाही. आता आपलं काही अस्तित्वच राहिलं नाही. त्या माणसामुळे आपण होतो, आजही आहोत. पण ज्यावेळेस डॉक्टरने सांगितलं, माझी मानसिकता 4-8 दिवसापासून डॉक्टर करत होते, बा एवढं करतात ह्यांनाच काहीतरी होईल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. म्हणून ते 8 दिवसापासून सारखं मानसिकता करत होते की बा आपल्याला काही आजच्या प्रकृतीच्या विरोधात जाता येत नाही, प्रकृतीच्या विरोधात जाता येत नाही, काही आपल्याला जेवढे प्रयत्न करतात तेवढे करतोय. प्रत्येकाने डॉक्टरने, आदरणीय कमल किशोर कदम काकांनी, त्या ठिकाणी आपले सूर्यवंशी साहेब आहेत, सर्व डॉक्टरने खूप प्रयत्न केले, पण शेवटी यश आलं नाही. आणि एवढा मोठा आधारवड ज्यांनी गोरगरिबांना, माझ्यासारख्या सगळ्यांना खूप मोठा आधार दिला, ते आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले. ते मी तो क्षण मी आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. पण म्हणतात ना, काम असं केलं पाहिजे, तुम्ही असो नसो आयुष्यभर चिरंतर टिकलं पाहिजे. तसं काम आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांचं, त्यांनी उभं आयुष्य गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यासाठी, नायरेवाल्याचे, 18 पगड जाती धर्म, कुणब्यासाठी, गुराखी राजासाठी, सगळ्यासाठी कधी स्वतःचा साथ बघितला नाही, कधी कपडे बघितले नाही, कधी चप्पल बघितले नाही, कधी बूट बघितला नाही, कुठं राहायची व्यवस्था बघितली नाही, कुठलं नाही, सदैव लेकरू नाही, संसार नाही, काहीच नाही. फक्त कुठं अन्याय झाला तिथं ताकदीनं उभा टाकून लढण्याचं काम केशवरावजी धोंडगे साहेबांनी केलं. मर्दपणे लढणारा शिकवलं केशवराव धोंडगे साहेबांनी. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो स्वाभिमान उभा करायला केशवराव धोंडगे साहेबांनी शिकवलं. आज जरी केशवराव धोंडगे साहेब शरीरानं आपल्यामध्ये नसेल, त्यांच्या विचारानं त्यांनी वेगवेगळे स्मारक, क्रांतिकारी गुराखी गड असेल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल, आंबेडकर साहेबांचं स्मारक असेल, महाराणा प्रतापचं स्मारक असेल, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, अहिल्यादेवी होळकरचं स्मारक असेल, वेगवेगळे प्रत्येक स्मारकात आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेब, त्यांच्या शिव परंपरेत केशवरावजी धोंडगे साहेब आहेत. या क्रांतिकारी वसा या केशवरावजी धोंडगे साहेबांनी दिला. तो माणूस ज्यांनी एवढा मोठा वसा या मण्यार कोऱ्याला दिला, ज्या
ज्यावेळेस विधानसभेमध्ये आदरणीय केशव धोंडगे साहेबांबद्दल बोलत नव्हते ते बोला म्हणून ठराव घेण्याचं विरोधी पक्षाच्या नेत्याला याच्यात किती मोठी ताकद लागते, किती मोठं प्रभुत्व लागतं. त्या जास्त खोलामध्ये मी जाणार नाही. पण आज बाबा जरी नसले असं वाटत जरी असं तर मला कधीच वाटत नाही. म्हणजे ताकद 100 पटीने आहे. कारण त्या माणसानं शेवटच्या क्षणाला दोन्ही हात डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला की माझ्या बापूला माझ्या आयुष्याचं चांगलं पुण्य देतो. त्या माणसाचा हात माझ्या डोक्यावर आहे. त्याच्या आयुष्याचं पुण्य, त्यानं किती पुण्य कमिलो मला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून माझ्या आयुष्यात करणार माझं एवढं ध्येय आहे की आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांच्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीत कधीही त्यांच्या नावाला गालबोट लागणार नाही. त्यांच्यावर कधी त्यांच्या नावाला कुठं कुणी माझ्यामुळं, माझ्या वागण्यामुळं, माझ्या वर्तणुकीमुळे, माझ्या बोलण्यामुळं, माझ्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीमुळे केशवराव धोंडगे साहेबांच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही. या संदर्भाचा मी निश्चित काळजी घेईल. आणि त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये आदरणीय केशवराव धोंडगे साहेब जो वसा, सामाजिक वसा असेल, राजकीय वसा असेल, तो तेजे ठेवून जो शब्द शेवटच्या क्षणाला आदरणीय केशवराव धोंडगे साहेबांना या पुरुषोत्तम त्यांच्या मुलांनी दिलेला आहे, तो शब्द माझ्या शेवटच्या श्वासा असेपर्यंत ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांच्या चरणी मानाची कोटी कोटी जय क्रांती करतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी दिवस रात्र सख्यापेक्षा जास्त सेवा केली त्या सर्व माझ्या सहकार्याचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्या चरणी मानाची कोटी कोटी जय क्रांती.